नमस्कार, जनसत्ता एक्सप्रेस न्यूजमध्ये सरसे स्वागत आहे. आज आपण गुरसाळे गावामध्ये आहोत. गुरसाळे या ठिकाणी गाढवे वस्ती, या वस्तीमध्ये आपण आहोत. या ठिकाणच्या नागरिकांच्या काय प्रतिक्रिया आहेत, ग्रामस्थ काय म्हणतायत. आता जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर रणधुमाळी सुरू झाली असून आज प्रचाराचा शेवट दिवस आहे. प्रचार आज संध्याकाळी 10 वाजता संपतोय. या ठिकाणी ग्रामस्थ काय म्हणतायत, नागरिक काय म्हणतात, आपण त्यांची प्रतिक्रिया जाणून घेऊ. नमस्ते. नमस्ते. आता एकंदरीत जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तुमच्या या दहेगाव जिल्हा परिषद गटामध्ये तुम्ही भारतीय जनता पार्टीचं काम करताय. शेळकेसाहेब गुरसाळे पंचायत समिती गणातून आणि दहेगाव जिल्हा परिषद गटातून संस्कृतीताई वहिनी सातपुते या निवडणुकीला सामोरे जात आहे. कसं पाहता तुम्ही या निवडणुकीकडे? आज सर्व काय पाहता माजी आमदार रामभाऊ सातपुते यांच्या मार्गदर्शनाखाली, त्यांच्या आशीर्वादाच्या खाली व गुरसाळे गण पंचायत समिती सदस्य माननीय शेळके साहेब यांच्या प्रयत्नातून बरीच काय कामं गुरसाळे गावात किंवा हा गण असेल अशा अनेक ठिकाणी त्यांनी कामं केलेली आहेत. अगदी गाढवे वस्तीबद्दल बोलायचं म्हटलं तर 50 वर्षापूर्वीचा प्रलंबित रस्ता हा आमदार रामभाऊ सातपुतेंच्या आशीर्वादाने व शेळके साहेबाच्या प्रयत्नाने तो रस्ता चालू झाला. त्या रस्त्यासंदर्भात अनेक अडचणी आल्या. अगदी त्या अडचणीमध्ये शेळके साहेबांनी स्वतःच्या अंगावरती वारसुद्धा घेतले, परंतु तो रस्ता 100% जनतेसाठी, लोकांसाठी वाहतुकीस खुला केला. तसेच पाण्याचा प्रश्न असेल गावामध्ये, रस्ते, स्ट्रीट लाईट असेल, दिवा असेल, अशा अनेक गोष्टी सातपुते साहेबांच्या आशीर्वादातून व शेळके साहेबांच्या प्रयत्नातून सक्सेस झालेले आहेत. जो दिलेला शब्द पाळणे हे राजकारणात अतिशय महत्त्वाचं असतं आणि तो शब्द शेळके साहेबांनी पाळला. शेळके साहेबांनी मागील 5 वर्षापूर्वी असा एक शब्द दिला होता की गावामध्ये अनेक गोरगरिबांची रुग्ण असतात, त्यांना वेळेत रुग्णवाहिका किंवा वाहन भेटत नाही, त्यामुळे पैशाअभावी ते रुग्ण वेळेत दवाखान्यात जात नाही, त्यामुळं काही ठिकाणी काही रुग्ण दगावलेली आहेत. परंतु शेळके साहेबांनी दिलेला शब्द पाळला, तो म्हणजे त्यांना मोफत रुग्णवाहिका आज ह्या गाणामध्ये चालू केलेले आहे त्यांच्या खर्चातून. त्यामुळे दिलेला शब्द पाळणारा माणूस म्हणजे शेळके साहेब आणि शेळके साहेबच. मग आता वातावरण कसं आहे इकडे? शेळके साहेबाचं वातावरण कसं आहे, वहिनींचं वातावरण कसं आहे? एक नंबर. त्याचं कारण असं, भाऊंच्या माध्यमातून जी कामं झालीत त्या कामाला जोडत नाही. कारण यांच्याकडे मत मागणं हा अधिकार त्यांच्या कामाच्या जीवावरती आहे. तेवढी कामच केलेत आणि मताच्या दानरूपी आशीर्वाद जनता त्यांना करणार आहे, कारण त्यांच्या कामाची पोचपावती म्हणून. ओके मामा, तुम्ही काय सांगाल? काय वाटतं तुम्हाला एकंदरीत या तुमच्या दहेगाव जिल्हा परिषद गट आणि गुरसाळे पंचायत समिती गणामध्ये रणधुमाळी सुरू आहे. आज शेवटचा दिवस आहे प्रचाराचा. आज संध्याकाळी प्रचार संपतोय. काय भावना आहे तुम्हाला? काय वाटतं? शेळके साहेबांचं काम कसं वाटतं? आमदार रामभाऊ सातपुते, माजी आमदार रामभाऊ सातपुतेंचं काम कसं वाटतं? शेळके साहेबांचं एक काम एक नंबर आहे, रामभाऊचं बी काम एक नंबर आहे बरं का. आत्तापर्यंत ही रस्ता आमचा झालाच नाही, मला कळतंय असं तर रस्ताच झाला नाही. आत्ताशी ते रस्ता झाला आहे, अजून त्याचं काम बी चालू आहे. परत तिकडं धर्मपुरीहून याला मोरेमाळ्याला ते कोणाची पूल अधिक रस्ता दुईकुंड चिलार असं होतं, माणसाला जायला येत नव्हतं, वाकून जायची. स्वतः शेळके साहेबाच्या पदर खर्चातून ते केलं या. बरं. आणि ती पूर्ण काम केले शेळके साहेबानं. हायवा लावून मुरून टाकलाय, दगाड भरल्या ते. तेव्हा ती लोक आता एका कामकाला याला जायला येते, आता आतापर्यंत येतच नव्हतं. पण आता जी काय विरोधक बी म्हणतात की आम्ही बी कामं करू, हे करू, ते करू. मग आता ते पहिल्यापासूनच म्हणत आली ती. पहिल्यापासूनच म्हणत आली ती. मला कळतं असं तरी असे म्हणते त्या पुढल्या वर्षी होत आहे, 6 महिन्यानं होत आहे. आतापर्यंत काय झालं नाही, आता हे झालेलं आम्ही सांगतो या. ठीक आहे. तुम्हाला काय वाटतं एकंदरीत? आता तुमच्या गावामध्ये देखील कामं झाली ती का? हो झाली ती. काय कामं झाली ती? काय ते पूल म्हणा, रस्त्याची काम म्हणा, लाईटीचं पोल, लाईटीचं डीपी महत्त्वाची म्हणजे लाईट या चव्हाण वस्तू लाईटच नव्हती, थोडी मोटर चालत नव्हत्या. बरं. तिथं लोक जाऊन आले, पण ते काय डीपी विषयी काय म्हणजे ते ही घेत नव्हती, दखल घेत नव्हती. रामबाबूशी नुसतं त्यांना फोनवर नुसतं एक फोन केला, रामबाबून सकाळी 10 वाजता डीपी इथे
आणून लगेच चालूच केलं काम लगेच. म्हणजे आता माजी आमदार रामभाऊ सातपुते असतील किंवा शेळके साहेब असतील किंवा वहिनी साहेब असतील, रुद्र चव्हाणाचं नाव घे. हे तुमच्या या दहेगाव जिल्हा परिषद गट आणि गुरसाळे पंचायत समिती गणामध्ये चांगलं काम करतील असं वाटतं का तुम्हाला? एक नंबर. एक नंबर. हो, एक नंबर. तुम्हाला काय अजून काय सांगायचं आहे तुम्हाला? खऱ्या अर्थानं माजी आमदार रामभाऊ सातपुते असतील, त्यांच्या वहिनी मिसेस संस्कृतताई या जिल्हा परिषद गटाचं नेतृत्व करतायत, म्हणजे उभा आहेत पंचायत समितीसाठी शेळके साहेब आहेत. एकंदरीत राजकारणाच्या दृष्टिकोनातून पाहताना विरोधक काय त्यांच्या पद्धतीने टीका टिप्पणी करत असतात, परंतु शेळके साहेब आणि वहिनी साहेब या तुमच्या दहेगाव जिल्हा परिषद गटात आणि गुरसाळे पंचायत समिती गणात काम करतील का, काय वाटतं तुम्हाला? हे बघा, मानवाच्या मूलभूत गरजा 3 म्हणजे अन्न, वस्त्र, निवारा. परंतु इकडं गुरसाळे गावामध्ये वास्तविक पाहता 70% समाज हा शेतकरी वर्ग आहे आणि त्या शेतीसाठी रस्ता असणं अतिशय महत्त्वाचे आहे. बरोबर. कारण रस्ता नसेल तर ती शेती पिकवता येत नाही, त्याला पाणी नसेल तर शेती पिकवता येत नाही आणि शेतकरी मागं जातो. आणि आता त्या रस्त्याच्या माध्यमातून असेल किंवा रामभाऊंना आम्ही आरोग्यदूत कामाचा माणूस म्हणतो, त्याचं कारण असं आहे, माझ्या शेजारी एक रुद्र चव्हाण म्हणून लहान मुलगा आहे, 8-8.5 लाख रुपयाचं ऑपरेशन त्यांच्या माध्यमातून झालं आहे. हे माझ्या शेजारचं मी सांगतोय, असे 1000 ऑपरेशन रामभाऊच्या माध्यमातून झालेत. भाऊंनी एवढी आरोग्याची कामं केलीत की जी सामान्यातला सामान्य माणूस असेल, ज्याच्याकडे बाबा पैशाची अडचण ही असतेच आणि ती लोक एखादं समजा मेजर ऑपरेशन असेल तर करू शकत नाहीत, परंतु रामभाऊच्या माध्यमातून तसली मेजर ऑपरेशन पुणे, मुंबई या ठिकाणी जाऊन झालेली आहेत. एवढी आरोग्याची कामं, म्हणून आरोग्यदूत असं रामभाऊचं नाव पडलेलं आहे. तसेच सुनीता चव्हाण आमच्या शेजारीच असेल, अचानक त्यांना एक झटका आला, त्यांच्या मेंदूला गाठ होते. 8.5 लाख रुपयाचं ऑपरेशन रामभाऊच्या माध्यमातून झालं आणि शेळके साहेबाच्या प्रयत्नातून झाले. आणि शेळके साहेबाबद्दल बोलायचं झालं तर आमच्यासाठी देव माणूसच आहे. आम्ही 50 वर्ष चिखलात होतो. 50 वर्ष चिखलात होतो. एखादं प्रेत जरी झालं तर ते आम्हाला खांद्यावर, म्हणजे एखादं आजारी पेशंट असेल तर ते खांद्यावरून त्या सडकला न्यावं लागायचं. तिथून त्या एखादं वाहन बघायचं, त्याला दवाखान्यात न्यायचं. समजा ते तिथं दगावलं तर ते वाहनातून त्या सडकापर्यंत यायचं, सडकवून आम्ही खांद्यावरून घरी आणायचो. कारण रस्ताच नव्हता हो. बरोबर. रस्ता हा लय मेजर प्रॉब्लेम आहे आणि तो प्रॉब्लेम सुटला असेल तर आमदार रामभाऊ सातपुतेच्या आशीर्वादाने आणि शेळके साहेबाच्या 100% प्रयत्नाने एवढी 7 लोकांना दिली शेळके साहेबांनी. लोकांच्या काही अडचणी असू दे, काही असू द्यात, एक फोन करायचा, माणूस तो तिथं हजर. आता एकंदरीत तुमच्या ज्या भावना आहेत, ह्या भावना आमच्या चॅनलच्या माध्यमातून तुम्ही मांडल्यात, त्या संपूर्ण भावना आम्ही जनतेपर्यंत पोहोचवण्याचं काम करू. धन्यवाद. धन्यवाद.